ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्या. नवनाथ वाघमारेंनी पुण्यामधल्या एका पत्रकार परिषदेनंतर एका माध्यमाशी बोलताना हे वादग्रस्त विधान केलं. याच मुलाखतीमध्ये बोलताना नवनाथ वाघमारे पुढे देखील बरळले. त्यांनी ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील आंतरजातीय विवाहांचा उल्लेख केला. ओबीसी नेत्यांची गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या तरुणी घरात घुसतात. स्वतः बावनकुळे यांनी सांगितलंय की माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. फक्त बावनकुळे यांच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्याच्या मुली घुसल्या आहेत. म्हणजे ओबीसी नेत्यांची मंत्र्यांची गोंडस मुलं दिसली की मराठ्यांच्या मुली ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात. ओबीसी नेत्यांची मुलं त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून मराठा समाजातील मुली त्यांच्या घरी लग्न करून जातात, अशी वादग्रस्त टिप्पणी नवनाथ वाघमारेंनी केली. आता या वादग्रस्त वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंवर टीकेची झोड उठली. सोशल मीडियावर त्यांच्यावर संताप व्यक्त केला जाऊ लागला. सोबतच ग्राउंडवर देखील याचे पडसाद उमटले. जालन्यामध्ये नवनाथ वाघमारेंच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. वाघमारेंना दिसेल तिथं चोपू अशा आशयाच्या पोस्ट सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत. या सगळ्या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलंय ते बघा. काय असतं बघा, आम्ही कधीही, मी इतका बोलतो पण कोणाच्या लेकी बाळीवरती कधी बोललो नाही, महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो. मी इतका बोलतो की प्रचंड, पण मी कधीच हिंदू असल, मुस्लिम असल, बौद्ध असल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही. आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो. पण मराठ्यांच्या लेकी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल, 100% 100%, कारण ज्यांच्या तोंडातून लेकी बाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% खूप खूप जणांनी ही केलेली. आणि ते अंदाजे तसं दिसतंय, पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर, म्हणजे ते दिसतं बी काहींच्या बनकटात दम असतो, याच्या दम, त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं. म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्याच्या त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी, त्याच्यापेक्षा बा. आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी, मग दाखवायची का, दाखवायची का दुसरी बाजू. तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकी बाळींबद्दल असं बोलत असला, तुमचं दाखवायचं का, लय वासुदेव होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाभडे सुद्धा सोपे नाहीत. मग तुम्ही आता लय वाईट थराला गेलात, आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जात आहेत. सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. पाटील, अशी भाषा समर्थनीय नाही ना कोणाची असलं तरी, आंदोलकांची भाषा असते. आता काही लोक त्यांच्या म्हणतात की पाटलांची भाषा आहे. दाखविता का एखादी, गीतात ना मुख्यमंत्र्यांच्या बद्दल, त्यांच्या घरच्याबद्दल बोलतात. अरे ती भाषा आहे. आज पळून गेली म्हणतो का आई, आई पळून गेली म्हणलो काय, असं काही जोडू नका कोणीकडचे कोणीकडे. भाषा डायरेक्ट म्हणणं, आमकी याच्या घरात घुसली, त्याच्या घरात घुसली. मी घुसली म्हणलो काय, तुम्ही जो प्रश्न विचारला मी म्हणलं त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली, असं नाही. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो, आया बहिणीवर बोललो नाही ना त्यांच्या. अशी पळून गेली घरात घुसली, ही भाषा नाही करत आम्ही. लेकी बाळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी.
कधीच नाही. माणसाला नेत्याला तर बोलणारच ना. तेही कित्येक वेळेस बोलले मला, माझ्या समाजाला पण उत्तर दिलं की मी त्याच्यावर. दाखवा तुम्हीच बाईट आहेत का नाही तुमच्याकडे. ते कित्येक वेळेस तरी बोलले, असाच आहे तसाच आहे, कित्येक तरी, काही काही न सांगण्यासारखं सुद्धा आहे. माझ्यावर बोलले. पण तुम्ही आता लेखी भाषेवर बोलणार असलात, आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती. आता टीकेची झोड उठल्यानंतर नवनाथ वाघमारेंना आपल्या वक्तव्याविषयी उपरती झाली आणि त्यांनी खेद प्रकट केलाय. आपल्याकडून यापूर्वी कधीही असं वक्तव्य केलं गेलं नव्हतं. बावनकुळेंवर मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या टीकेनंतर ओघात आपल्याकडून हे वक्तव्य गेल्याचं स्पष्टीकरण नवनाथ वाघमारेंनी दिलंय. राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं आणि मला पदरात घ्यावं असं सुद्धा नवनाथ वाघमारे म्हणतायत. एकंदरीतच नवनाथ वाघमारेंच्या या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली. त्यामुळे आता पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.